या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिवविचार मंचावरती स्थानापन्न झालेले मंगळा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे विद्यमान चेअरमन श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे युवा संचालक सन्माननीय सिद्धेश्वरजी बबनराव अवताडे सरकार, त्याचबरोबर पंचायत समिती मंगळा या तालुकास्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आगमन होत आहे। आपल्या सर्वांच्या वतीनं सन्माननीय अर्जुन दादांचं मंगळाच्या या पावन नगरीमध्ये कार्यक्रमाच्या निमित्तानं सहर्षाचं आणि मनपूर्वक स्वागत। त्याचबरोबर अखिल भारतीय मराठा महासंघ सोलापूर जिल्हा युवक आघाडीचे सन्माननीय कदमदादा, आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहात। आपलंही सहर्षाचं आणि मनपूर्वक स्वागत। अगदी 5 मिनिटांमध्ये नियोजित हा देखणा सोहळा आपण या ठिकाणी सुरू करतो आहोत। आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात, आपल्या सर्वांचं सहर्षाचं आणि मनपूर्वक स्वागत। अखंड भारत देशाच्या जडणघडणीमध्ये अतिशय अनमोल असं योगदान असणारा समाज म्हणजेच आपला मराठा समाज। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर या महाराष्ट्रामध्ये अखंड भारत देशामध्ये मांडत असताना अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीने मराठा समाज बांधवांच्या नीतिमूल्यांची ही विस्तारित रूप आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होत असणारा नियोजित कार्यक्रमाचं प्रस्तावित आपल्या मंगळा तालुका पत्रकार संघाचे तत्पूर्वी नियोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष निवड मंगळा तालुका अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुका उपप्रमुख सन्माननीय शहाजी गायकवाड यांनी मांडावी अशा आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो। अध्यक्ष निवड। अखिल भारतीय मराठा अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, मराठा आरक्षणाचे जनक व थोर मराठा आमदार कैलासराव अण्णासाहेब पाटील यांच्या 91व्या जयंतीनिमित्त समाजभूषण पुरस्कार वितरण व गुणवत्ता सत्कार सोहळा आयोजित केला आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अर्जुनराव चव्हाण, जिल्हाध्यक्ष मराठा महासंघ सोलापूर यांनी स्वीकारावे। धन्यवाद। सदर अध्यक्ष निवडीस युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय सचिन हेंबाडे यांनी अनुमोदन व्यक्त करावे। आता जे आमचे सहकारी शहाजी गायकवाड यांनी ज्या अध्यक्षीय सूचना मांडली त्यास मी पूर्ण अनुमोदन देत आहे। धन्यवाद। नियोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष निवड संपन्न झाल्यानंतर विचार मंचावरील सर्वच मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या व माजी आमदार कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करून सुंदर अशा या गोड कार्यक्रमाचा प्रारंभ करावा। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपणा सर्वांच्या स्वागतासाठी कौतुकासाठी उपस्थित झालेले धनश्री परिवाराचे संस्थापक सीताराम व आष्टी शुगर या व्यावसायिक दालनाचे मुख्य प्रवर्तक सन्माननीय प्राध्यापक शिवाजीराव काळोंके सर यांचे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपणा सर्वांमध्ये शुभागमन होत आहे। संयोजकांच्या वतीने मी आदरणीय सरांचंही सहर्षाचं स्वागत करतो व उपस्थित सर्वच मान्यवर मंडळींच्या शुभ हस्ते अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व माजी आमदार कैलासवासी अण्णासाहेब पाटील या दोन्ही महामानवांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे। श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी वाईस चेअरमन मराठा नागरी सेवा आघाडीचे संस्थापक सन्माननीय रामचंद्र भाऊ वाकडे व इतर सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रतिमेचं पूजन संपन्न होत आहे। नियोजित कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या सर्वच समाज बांधवांचं, युवा सहकाऱ्यांचं, महिला माता भगिनींचं कार्यक्रमाच्या संयोजकांच्या वतीनं सहर्षाचं स्वागत। ओबीसी
मराठ्यांना हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून गरजवंत मराठ्यांचा लढा उभा करणारे संघर्ष योद्धा सन्माननीय श्री मनोजदादा जरांगे पाटील यांच्या संघर्ष कहाणीला, संघर्ष यशोगाथेला या दोन्ही महामानवांच्या आशीर्वादाने यश प्राप्त हो, आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि सदिच्छा सदैव त्यांच्या पाठीशी राहून सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या या व्यापक चळवळीस आपण सर्वांनी साथ देऊन या कार्यक्रमाच्या निमित्तानं या मराठा आरक्षण क्रांतीला, या क्रांतिकारक चळवळीला मोठं यश प्राप्त हो हीच छत्रपती शिवरायांच्या चरणी प्रार्थना करून सर्वच मान्यवर मंडळींच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज व कैलासवासी अण्णासाहेब पाटील या दोन्ही महामानवांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे। सर्व मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी शिवविचार मंचावरती स्थानापन्न व्हावं। सर्वच मान्यवर मंडळींना पुनश्च एकदा आदरपूर्वक विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी शिवविचार मंचावरती स्थानापन्न व्हावं। अखिल भारतीय मराठा महासंघ मंगळवेढा शहर व तालुका यांच्या संकल्पनेतून गेल्या 4 वर्षांपासून समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा या सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन संयोजन संपन्न होत आहे। सर्वच मान्यवर मंडळींना विनंती आहे की कृपया आपण मोरे सरांना विनंती आहे की नियोजित कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण या ठिकाणी मांडावं। अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि मराठा आरक्षणाचे जनक थोर मराठा आमदार कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांचे आज 91वी जयंती आपण या विचारपीठावर संपन्न करत आहोत। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष मराठा महासंघाचे अर्जुनरावजी चव्हाण साहेब, दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक सिद्धेश्वरजी अवताडे, आपले ज्येष्ठ मार्गदर्शक आणि मराठा महासंघाचे अध्यक्ष रामचंद्रजी वाकडे साहेब, आपले सर्वांचे मार्गदर्शक धनश्री परिवाराचे संस्थापक शिवाजीराव काळुंगे सर, गट विकास अधिकारी योगेशजी कदम साहेब, उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरील मान्यवर, त्याचबरोबर जे पुरस्काराचे आजचे मानकरी आहेत त्यामध्ये बाबूबाईजी इनामदार, मुरलीधरसिंह सारडा साहेब, रमेशजी शिंदे साहेब, दत्तात्रयजी यादव साहेब, शिवाजीराव वाकडे साहेब, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला हा संपन्न होत असलेला हा कार्यक्रम, या कार्यक्रमाच्या संबंधित गेल्या 4 वर्षापासून मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष सचिनजी डोरले साहेब यांनी अनेक समाजाभिमुख आणि अशा प्रकारे समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा आपण आयोजित करीत आहोत। मराठा महासंघाची स्थापना होण्यापाठीमागं काही वेगळी पार्श्वभूमी गेल्या 42 वर्षापूर्वी घडली। विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामधील असणारा जो मराठा समाज आहे तो गिरणी कामगार म्हणून मुंबईच्या ठिकाणी जात असताना त्या ठिकाणची त्यांची जी अवस्था होती ती तत्कालीन त्यावेळचे आमदार कैलासवासी अण्णासाहेबजी पाटील साहेबांनी पाहिली। अक्षरशः हे जे गिरणी कामगार होते ते फुटपाथवर झोपायचे, राहण्याला अजिबात कुठलीही प्रकारची त्यांची व्यवस्था नसलेली अशी ही अवस्था पाहिल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा निर्णय घेतला की हे जे गिरणी कामगार आहेत ते एकत्र संघटित आले पाहिजेत आणि म्हणून त्यांनी माथाडी कामगाराची त्या ठिकाणी स्थापना केली आणि या सर्व कामगारांना एकत्रित करून त्यांच्या न्याय मागणीचा त्या ठिकाणी सरकार दरबारी पाठपुरावा केला। एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांना राहण्यासाठी चाळ, कामगारांची चाळ निर्माण केली
त्यांच्या वेतनाची निश्चिती केली आणि त्याच वेळेला जी महाराष्ट्र शासनाने आणि आपल्या सरकारने जी दिलेली जी आरक्षण योजना होती त्या आरक्षण योजनेमध्ये थोडासा विचार झाला आणि विशेषतः मराठा जो समाज आहे तो आर्थिकदृष्ट्या दुर्बल पिचलेला असलेला हा समाज, याला देखील आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारची योजना अण्णासाहेबांनी तत्कालीन जे सरकार काँग्रेसचं सरकार होतं आणि मुख्यमंत्री बाबासाहेबजी भोसले साहेब होते त्यावेळेला त्यांनी मांडली. महाराष्ट्रामध्ये सर्वत्र दौरे करून सर्व मराठा समाजाला एकत्र केलं आणि या महाराष्ट्राच्या इतिहासामधला एक मोठा प्रचंड असा मोर्चा मुंबईच्या मंत्रालयावर पहिल्यांदा अण्णासाहेबांनी काढला आणि काही मागण्यांचं निवेदन त्या ठिकाणी दाखल केलं. परंतु तत्कालीन सरकारने काही मागण्या मान्य केल्या, मात्र मराठा आरक्षणाची मागणी ही मान्य केली नाही. प्रचंड असा मोर्चा होता. त्या मोर्चामध्ये अण्णासाहेबांनी विराट अशा मोर्चामध्ये भाषण केलं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि आज जर या सरकारने हे आरक्षण नाही दिलं तर मी उद्याचा सूर्य पाहणार नाही. अशा प्रकारची ही घोषणा झाल्यानंतर सुद्धा त्या सरकारला जाग आली नाही आणि काही कालावधीतच तो दिवस उजाडण्याच्या अगोदर जी भीष्म प्रतिज्ञा केलेली होती की मी उद्याचा सूर्य पाहणार नाही, आपल्याच रिव्हॉल्वरने स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी घालून त्यांनी मराठा आरक्षणासाठी स्वतःचं बलिदान दिलेलं हे आपलं मराठा समाजाचं नेतृत्व 22 मार्च 1982 साली अनंतात विलीन झालं. त्या दिवशी मराठा आरक्षणाची पेटवलेली ही ज्योत गेल्या 42 वर्षापासून आजही तेवत आहे. मराठा समाजाने आत्तापर्यंत 158 मोर्चे आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये मोठे मोर्चे काढले, पण ते अत्यंत शांततेने काढले. राज्यकर्ता मराठा समाज आहे. कुठलंही गालबोट न लागता या समाजानं काढलेली ही मोर्चे आणि आत्ता संघर्ष योद्धा जरांगे पाटलांनी गेल्या वर्षभरात 2 वर्षापासून चालू असलेल्या मराठा आरक्षणाची ही चळवळ आणि आंदोलन यामध्ये मराठा समाजाला आज ही आरक्षणापासून वंचित राहण्याची अवस्था निर्माण झालेली आहे. परंतु आपल्या मंगळवेकरांना आणखीन एक स्वाभिमानाची गोष्ट आहे की 22 मार्च 1982 साली ज्यावेळेला अण्णासाहेब पाटील अनंतात विलीन झाले, अगदी वर्षभराच्या आतच मंगळवेकरांनी मराठा समाजाच्या या प्रमुख मार्गदर्शक कार्यकर्त्यांनी आणि नेते मंडळींनी मंगळवेढ्यामध्ये महाराष्ट्रातली पहिली मराठा महासंघाची स्थापना केलेली आहे. केवळ स्थापनाच न करता यामध्ये सामुदायिक विवाह सोहळे, त्याचबरोबर नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या निवडणुका लढवल्या. एवढेच नव्हे तर विधानसभेची निवडणूक सुद्धा मराठा महासंघाच्या नेतृत्वाखाली लढली गेली, हा इतिहास सांगतोय. याही पुढे जाऊन सांगतो की व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक रामभाऊजी वाकडे साहेब आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली आपल्या मराठा महासंघाच्या मंगळवेढ्याच्या इतिहासामधला पहिला नगराध्यक्ष युवराजजी कलुबर्मे साहेब या ठिकाणी झालेले, तेही व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित आहेत. मराठा महासंघाची असलेली ही क्रांती, ही ज्योत आजही आपण तेवत ठेवत आहोत आणि त्याचीच प्रचिती म्हणून आज या ठिकाणी समाजभूषण पुरस्कार या ठिकाणी आपण वितरित करत असताना हे मंगळवेकरांचं भूषण आहे. हे जे या समाजभूषण पुरस्काराचे जे मानकरी आहेत, बाबूबाईजी इनामदार असोत, मुरलीधरजी सारडा साहेब असोत, रमेशजी शिंदे साहेब, दत्तात्रय यादव आणि शिवाजीराव वाकडे साहेब, हे आपल्या मंगळवेकरांच्या मराठी समाजाचं हे भूषण आहे आणि म्हणूनच त्यांचा हा समारंभ या ठिकाणी आयोजित केला जातोय. या ठिकाणी हा समारंभ आयोजित करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. जय हिंद. धन्यवाद सर. आपलं प्रास्ताविक ऐकल्यानंतर या प्रास्ताविकावरती कदम साहेब एवढंच म्हणावंसं वाटतं, अशीच आमची एकी असती वदले छत्रपती, दिल्ली ही झोकली असती पाहून कराड बारामती.
आपलं संघटन गटागटामध्ये विभागलेला हा मराठा समाज एका छत्रछाईखाली आला पाहिजे, तरच मनोजदादांच्या या व्यापक आणि क्रांतिकारक चळवळीला मोठं बळ प्राप्त होईल आणि आपणास अपेक्षित असणारे यश लवकरच आपल्या पदरामध्ये पडेल. त्यामुळं आपण सर्वांनी संघटन होणं ही काळाची गरज बनली आहे. नियोजित कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवर मंडळींचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. सर्वप्रथम नियोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा महासंघ मंगळा माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते सन्माननीय रामचंद्र भाऊ वाकडे यांचा सन्मान अखिल भारतीय मराठा महासंघ मंगळा शहर व तालुका अध्यक्ष सन्मान्य सचिनदादा डोरले साहेब यांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. भाऊंना विनंती आहे की संयोजकांच्या वतीने होणारा हा छोटीखानी सन्मान आपण स्वीकृत करावा. ज्या माणसानं मंगळा शहर व तालुक्यामध्ये झोपलेल्या मराठा बांधवांना जागं केलं, जागं झालेल्या मराठा बांधवांना चालतं केलं, चालणाऱ्या मराठा बांधवांना पळतं केलं आणि पळणाऱ्या मराठा बांधवांना देहापर्यंत पोहोचवलं, असे सन्मान्य रामचंद्र भाऊ वाकडे या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सन्मानित होत आहेत. आपण सर्वांना विनंती आहे की आपण जोरात एकदा टाळ्या वाजवून सन्माननीय भाऊंचे या ठिकाणी स्वागत करूया. यानंतर नियोजित कार्यक्रमाच्या निमित्तानं आपणा सर्वांमध्ये उपस्थित झालेले मराठा महासंघ सोलापूरचे जिल्हाध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय अर्जुनराव दादा चव्हाण साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. कैलासवासी अण्णासाहेब पाटील कला क्रीडा व युवक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली भगरे साहेबांना विनंती आहे की कृपया अर्जुन दादांना आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित करावं. जिल्ह्यातील तमाम युवक बांधवांना संघटनाच्या रूपाने व्यापक क्रांतिकारक चळवळीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणारे हे व्यक्तिमत्व सन्माननीय अर्जुन दादा या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित होत आहेत. यानंतर पुढील सन्मान संपन्न होतो आहे. धनश्री परिवाराचे संस्थापक सीताराम अष्टी शुगर या व्यावसायिक दालनाचे मुख्य प्रवर्तक सन्माननीय प्राध्यापक शिवाजीराव काळोंके सरांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित केलं जात आहे. सन्माननीय उद्योजक पिंटू गोवे मालकांना विनंती आहे की कृपया सरांना आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित करावं. धनश्री परिवाराचे संस्थापक सीताराम व अष्टी शुगर या व्यावसायिक दालनाचे मुख्य प्रवर्तक सन्माननीय प्राध्यापक शिवाजीराव काळोंके सरांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होतो आहे. मंगळा नगरीचे उद्योजक सन्माननीय पिंटू गोवेदादा यांच्या शुभास्ते सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. धन्यवाद. यानंतर मंगळा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन, हीच मराठा समाजाची खासियत आहे. पद, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धीनं आपल्यापेक्षा वरच्या पदावरती असून सुद्धा दातृत्वाची संकल्पना सांभाळत असताना सन्मान्य सरकार महोदयांनी या ठिकाणी विनंती केली की एका नूतन प्रशासकीय अधिकाऱ्याचा सन्मान आपण अगोदर घेतला पाहिजे. त्यांच्या या विनंतीचा मान ठेवून मंगळा पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी सन्माननीय योगेशजी कदम साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. मंगळा तालुका मराठा महासंघाचे शहराध्यक्ष सन्माननीय पैलवान अण्णासाहेबजी ओमणे, आपणास विनंती आहे की कृपया आपण कदम साहेबांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित करावं. कर्तव्य दक्षतेच्या पलीकडे जाऊन संवेदनशील मनाचा माणूस कसा जपला पाहिजे याचे एक मूर्तिमंत उदाहरण घालून देणारे सन्माननीय प्रशासकीय अधिकारी कदम साहेब या ठिकाणी संयोजकांच्या वतीने या ठिकाणी सन्मानित होत आहेत. यानंतर मंगळा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे युवा संचालक सन्माननीय सिद्धेश्वरजी बबनराव अवताडे सरकार यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. ज्येष्ठ कवी सन्माननीय अशोक उन्हाळे साहेबांना विनंती आहे की कृपया सरकार महोदयांना आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित करावं. यानंतर मंगळा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय युवराजदादा कलुबर्मे साहेब यांचाही सन्मान मंगळा तालुका युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष सन्माननीय सचिन हेंबाडे यांच्या शुभास्ते संपन्न होतो आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपणा सर्वांच्या कौतुकासाठी स्वागतासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवर मंडळींचा सन्मान संयोजकांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतो आहे. सन्माननीय कलुबर्मे दादा यांचा सन्मान अखिल
भारतीय मराठा महासंघ मंगळा शहर व तालुका युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष सन्माननीय सचिन हेंबाडे यांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे। यानंतर श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नामवंत वस्ताद पैलवान मारुती बापू वाकडे यांचाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होतो आहे। मंगळा तालुका मराठा महासंघाचे उपाध्यक्ष तालुका उपाध्यक्ष सन्माननीय शहाजीराजे गायकवाड यांच्या शुभास्ते सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे। बापूंनाही विनंती आहे की कृपया छोट्याशा सन्मानाचा आपण स्वीकार करावा। यानंतर अखिल भारतीय मराठा महासंघ सोलापूर जिल्हा युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं विशेष उपस्थित राहिलेले सन्माननीय हनुमंत कदम साहेब आपलाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होतो आहे। सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी जावळे यांच्या शुभास्ते कदम दादांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होतो आहे। अखिल भारतीय मराठा महासंघ सोलापूर जिल्हा युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय श्री हनुमंत कदम साहेबांचा सन्मान जावळे साहेबांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे। यानंतर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावरती स्थानापन्न झालेल्या शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष माननीय सौभाग्यवती महोदया क्रांतीताई दत्तू मॅडम यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे। सन्माननीय अर्जुनदादा चव्हाण साहेबांना विनंती आहे क्रांतीताईंना आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित करावं। या दादा या। सर्वच मान्यवर मंडळींचा यथोचित सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होतो आहे। मध्ये आपल्या क्षणिक आणि भौतिक सुविधांची आहुती देऊन ज्या समाजभूषणाने खऱ्या अर्थाने मराठा महासंघाचे विचार सर्वसामान्य जनतेच्या उंबऱ्यापर्यंत पोहोचवले अशा सर्व समाजभूषण व्यक्तिमत्वांचा यथोचित सन्मान पुरस्काराच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होतो आहे। सर्वप्रथम मंगळा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सन्माननीय बाबूबाई इनामदार यांना समाजभूषण पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित केले जात आहे। इनामदार परिवारातील सर्व सदस्यांना विनंती आहे की कृपया आपण हा सन्मान स्वीकृत करण्यासाठी मंचावरती यावं। ज्या माणसानं ना हिंदू ना मुस्लिम ना सिख ना ईसाई हम सब है भाई भाई ही संकल्पना मंगळाच्या या संत नगरीमध्ये जपली आणि मराठा महासंघाच्या विस्तारासाठी या व्यापकतेसाठी आपलं योगदान दिलं असे सन्माननीय बाबूबाई इनामदार या परिवारातील सर्व सदस्यांचा सन्मान या ठिकाणी या पुरस्काराच्या रूपाने या ठिकाणी संपन्न होतो आहे। मंगळा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन सन्माननीय सरकार टाळ्या वाजवून खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची व भारत देशाची विविध एकता ही संकल्पना ज्या परिवाराकडे बघून सखोलपणे जाणवते असा इनामदार परिवाराचा सन्मान समाजभूषण पुरस्काराने या ठिकाणी संपन्न होतो आहे। आपणा सर्वांच्या वतीने त्यांचं खूप खूप अभिनंदन। या ठिकाणी इनामदार परिवाराचा सन्मान समाजभूषण या पुरस्काराने या ठिकाणी संपन्न होतो आहे। खूप खूप शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन। यानंतर पुरस्काराचे पुढील मानकरी आहेत मराठा पतसंस्थेचे माजी संचालक समाजभूषण मुरलीधरजी सारडा साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे। सन्माननीय रामचंद्र भाऊ वाकडे आपणास विनंती आहे की सारडाच्या उभारणीसाठी तन मन आणि धन यातील तिसरी गोष्ट म्हणजे धन सारडा परिवारानं दातृत्वाचा हा मानदंड सांभाळत असताना तत्कालीन परिस्थितीमध्ये मोडकळीस आलेल्या परिस्थितीमध्ये मराठा महासंघासाठी उदात्त हेतूनं उदात्त अंतकरणानं आर्थिकदृष्ट्या सक्षमतेचा एक दातृत्व निर्माण केला अशा सारडा परिवाराचा सन्मान मराठा महासंघाच्या वतीनं समाजभूषण पुरस्कारानं या ठिकाणी संपन्न होतो आहे। आपण जोरात टाळ्या वाजवून सन्मान्य मुरलीधर साहेबांचंही या पुरस्काराच्या निमित्तानं आपण अभिनंदन करूया, स्वागत करूया। यानंतर पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत सेवानिवृत्त बँक अधिकारी सन्माननीय रमेशजी शिंदे साहेबांचाही सन्मान
या ठिकाणी संपन्न होतो आहे। धनश्री परिवाराचे संस्थापक सन्माननीय प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे सरांना विनंती आहे की आपण आपल्या शुभहस्ते शिंदे परिवाराचा सन्मान या ठिकाणी समाजभूषण या पुरस्कारानं करावा। बँकिंग सारख्या अर्थसाक्षरतेच्या क्षेत्रामध्ये कार्यरत राहून समाज बांधवांच्या आग्रहाखातर मराठा महासंघासाठी आपलं योगदान बहाल करणारे सेवानिवृत्त बँक अधिकारी सन्माननीय रमेशजी शिंदे साहेब समाजभूषण पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित होत आहेत। धनश्री परिवाराचे संस्थापक सन्माननीय प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे सर यांच्या शुभहस्ते हा सन्मान हा पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जातो आहे। यानंतर पुरस्काराचे पुढचे मानकरी आहेत मंगळा नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्माननीय दत्तात्रयजी यादव साहेबांना विनंती आहे की पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी आपण यावं। मंगळा पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी सन्माननीय श्री योगेश कदम साहेबांना विनंती आहे की पुरस्काराचे पुढचे मानकरी दत्तात्रयजी यादव साहेबांना आपण सन्मानित करावं। मंगळा नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्माननीय दत्तात्रयजी यादव साहेब यांचं कार्यकर्तृत्व पाहता सार्वजनिक जीवनामध्ये समाजकारण आणि राजकारण यादव परिवारातील सदस्यांना विनंती आहे यापुढे यादव परिवारातील इतर सदस्यांना विनंती आहे की कृपया आपणही मंचावरती या। मंगळा नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्माननीय दत्तात्रयजी यादव व यादव परिवारातील सदस्यांचा सन्मान समाजभूषण पुरस्काराने या ठिकाणी संपन्न होतो आहे। या वहिनी या। समाजभूषण पुरस्कार मंगळा नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्माननीय दत्तात्रयजी यादव साहेबांना या पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। यानंतर पुरस्काराचे पुढचे मानकरी आहेत मंगळा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव अर्जुनदादांना विनंती आहे की कृपया वाकमानित करावं। कृषी सहकार व पणन संस्थेमध्ये सचिव पदाची जबाबदारी इमान इतबारे पार पाडून त्या पदावरून सेवानिवृत्त झालेले व समाजभूषण या पुरस्काराला खऱ्या अर्थाने गवसणी घालणारे सन्मान्य शिवाजीभाऊ वाकडे आपला सन्मान करत असताना आम्हा सर्वांना मनस्वी आनंद आणि समाधान आहे आणि आपला सन्मान या ठिकाणी सन्मान्य अर्जुनदादा चव्हाण साहेबांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे। खूप खूप अभिनंदन, खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद। सर्वच मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं। पुरस्कारार्थींचं पुनश्च एकदा अखिल वतीनं सर्वच मान्यवरांच्या वतीनं खूप खूप अभिनंदन। पुढील आपल्या कार्यकिर्दीस आम्हा सर्वांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा। उपस्थित सर्व समाज बांधवांच्या वतीनं आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतो सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय ज्ञानेश्वर माऊली कौंडोबरे आपणास विनंती आहे की आपलं मनोगत या ठिकाणी आपण मांडावं। सन्माननीय माऊली। या बोलायच्या आधीच बापून सूचना दिली की थोडक्यात विषय संपवा, पण खरं तर ज्या लोकांना पुरस्कार मिळाला आहे म्हणजे आपण आमचं बालपण त्यांच्यासमोर गेलं आहे आणि त्यांच्याबद्दल सांगेल तेवढं कमी। सांगायला गेलं तर माजी उपनगराध्यक्ष कैलासवासी बाबूभाई इनामदार यांचे थोरले चिरंजीव समीर हे आज व्यावसायिक क्षेत्रात स्वतःचं खूप नाव करत आहेत। तसंच जमीर हे सामाजिक कार्य, मग शिवजयंती असो किंवा मराठा आरक्षणाचा विषय असो, त्यात हिरहिरीनं सगळ्यात पुढे येऊन ते आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करतात। ते आमचे थोडे ज्येष्ठ आहेत पण खास मित्र आहेत। आणि तन्वीर हा माझा वर्गमित्र आहे। तसंच तन्वीर आणि जावेद हे लहानपणापासून त्या गल्लीत 10-15 माझ्या बॅचला असलेली मुलं असल्यामुळं जात असल्यामुळं बाबूभाईंनी जो आम्हाला सामाजिक सलोख्याचा संदेश दिला आहे तो आम्ही जपण्याचा प्रयत्न करतोय। त्यानंतर मुरली काका सारडा शिवजयंतीचं काम चालू असताना प्रत्येक वेळी बोलवून घेऊन कान पकडून एखादी गोष्ट चुकली असेल तर सांगायचं काम ते करतात आणि बरोबर असेल तर शाबासकीची थाप पण देतात। आज त्यांची मुलं डॉक्टर प्रवीण आणि प्रीतम दादा इंजिनियर आहेत। ही दोन्हीही मुलं त्यांचं खूप नाव उज्ज्वल करत आहेत। आणि रोहित माझा मित्र आहे काका, रमेश शिंदे काका
चा मुलगा रोहित, मी सिद्धेश्वर अवताडे असेल, रोहित म्हणजे पिंट्या, त्याला आम्ही सगळे लाडानं पिंट्या म्हणतोय, तो पण माझा खास मित्र असल्यामुळं काकांच्या घरी जाण्याचा योग यायचा आणि आमदारकीच्या निवडणुका या विषयावरती खूप ऐकायला भेटायचं. त्यामुळं थोडं राजकारणाची सामाजिक क्षेत्राकडून जाताना आवड निर्माण व्हायची. त्यानंतर दत्तात्रय यादव आमचे नातलगच आहेत, पण आज त्यांचा मुलगा MPSC क्रॅक करेल इथंपर्यंत तो पोचला आहे. आणि मयुरी दिदी BEd करून पण सासरी प्रपंच सांभाळायसाठी नोकरी न करता स्वतःच्या म्हणजे जोडीदाराला साथ देण्याचं मोठं काम करत आहे. आणि प्रशांत हा आमचा वर्गमित्र असल्यामुळं तुमच्या मळ्याकडं सारखं येण्याचा योग असायचा आणि तुम्हाला न सांगता तिथं काही गोष्टी खाण्याचा आणि तुमच्या समोर काही न खोड्या करता प्रशांत असेल, सिद्धेश्वर असेल, आम्ही सर्व काही गोष्टी तिथं येऊन थांबायचो, बसायचो, असं असायचं. आणि आबांबद्दल सांगावं तर आबा आमच्यातच मिक्स असतात. आम्हाला कधी वाटत नाहीत आबा आमच्यापेक्षा मोठे आहेत, कारण आबा आम्हाला इतका वेळ देतात. मराठा आरक्षणाचा कुठलाही विषय असतो पहिल्यांदा आबांच्या कानावर जातं आणि मग त्या गोष्टीचा निर्णय होतो. आबांचे छोटे चिरंजीव धैर्यशील हे आमच्यासोबत व्यायामाला असायचे कंटिन्यू. त्यामुळं खंडोबा गलीच्या तालमीत आम्ही नेहमी यायचो. आणि सिद्धेश्वर दादा थोडे रागीट स्वभावाचे असल्यामुळे त्यांच्याजवळ जायचं थोडं भीतीचंच वातावरण असायचं. आणि माझ्या बहिणीच्या वर्गात सुवर्णा दिदी असल्यामुळं ते BEdचं वर्ष मी सुवर्णा दिदी असो किंवा माझ्या बहिणीचं पण नाव सुवर्णा होतं, त्यांना शाळेत सोडायला जायचं एक लहान भाऊ म्हणून त्या जबाबदारी पार पाडायचो. खरं सांगायला गेलं तर आपण ज्या ज्येष्ठ लोकांनी मराठा महासंघाचं हाडाची काढं केलीत, ह्या सर्व गोष्टी आमच्या कानावर ज्या ज्यावेळी पडत होत्या त्यावेळी एक प्रेरणादायी मार्गदर्शन आमच्या डोक्यात येत होतं आणि आम्ही त्या दिशेनं वाटचाल करतोय आणि इथून पुढेही आम्ही करत राहू. तुमच्याबद्दल जास्त काय सांगावं, कारण तुमची कीर्तीच इतकी महान आहे. तुमच्याबद्दल जास्त काय सांगावं, तुमची कीर्तीच इतकी महान आहे. आज आमदार कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या 91व्या जयंतीनिमित्त आपणास समाजभूषण पुरस्कार मिळतोय. त्यानिमित्त आपणाला शुभेच्छा देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माऊली. यानंतर मंगळा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन सन्मान्य सरकार महोदय. पावसाचं वातावरण आहे, जास्त भाषण घेऊ नका. आता थोडक्यात प्रत्येकाने उरका. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, मराठा महासंघाचे, मराठा आरक्षणाचे जनक थोर आमदार कैलासवासी अण्णासाहेबजी पाटील साहेब यांच्या 91व्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी समाजभूषण पुरस्कार वितरणाचा सोहळा आयोजित केलेला आहे. त्यानिमित्ताने इथे उपस्थित असलेले आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनरावजी चव्हाण साहेब आणि या निमित्ताने इथे उपस्थित असलेले व सर्व मान्यवरच आहेत, पण इथं समोर बसलेत म्हटल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा तुम्ही मान्यवर आणि परत बाकीचे स्टेजवरचे मान्यवर आहेत. या निमित्तानं सर्व उपस्थित असलेले इथं सर्व सहकारी आज या ठिकाणी आज आम्हाला कळत सुद्धा नव्हतं तेव्हा मराठा महासंघाची स्थापना या सर्व लोकांनी ज्या पुरस्काराचे मानकरी आहेत त्यांनी केली. आमच्या वडिलांनी बी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात पहिली मराठा महासंघाची स्थापना आपल्या मंगळात या लोकांनी केली आणि नगरपालिका ही पहिली आपल्या महाराष्ट्रातली पहिली नगरपालिका मराठा महासंघाने जिंकली. आणि आत्ता ही शिवजयंतीच्या माध्यमातून असो, कोणत्याही कार्यक्रमाच्या राजकारणाच्या माध्यमातून असो, हे सर्व पुरस्काराचे मानकरी जे आहेत, मग बाबाई इनामदार असतील कैलासवासी, आमचे ज्येष्ठ मुरलीधर सारडाजी असतील, आमचे रमेशजी शिंदे असतील, दत्तात्रय यादवजी असतील, आमचे आबा शिवाजीराव वाकडे, ते तर प्रत्येक वेळेस मला प्रत्येक वेळेस ऑफिसला येऊन मार्गदर्शन करत असतात. असंच सर्वांचं मार्गदर्शन इथून पुढच्याही काळात एक ज्येष्ठ म्हणून, मी एक लहान म्हणून सर्वांनी मार्गदर्शन करावं आणि इथून पुढच्या काळात असंच त्यांना
अतिशय चांगल्या पद्धतीनं उदंड आयुष्य लाभो आणि असंच माझ्यासारखंच तुम्हा सर्वांना त्यांचं मार्गदर्शन मिळो एवढीच या निमित्तानं सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. अधिकारी सन्माननीय कदम साहेबांना विनंती आहे आपण व्यक्त व्हावं. अखिल भारतीय मराठी महासंघ मंगळवेढा तालुका व शहर यांनी आयोजित केलेल्या या आमदार कैलासवाटी अण्णासाहेब पाटील यांच्या 91व्या जयंतीनिमित्त आज आपण समाजभूषण पुरस्कार या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं आणि या कार्यक्रमानिमित्त आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अर्जुनरावजी चव्हाण साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे रामचंद्र वाकडे साहेब आहेत, शिवाजीराव काळुंगे साहेब आहेत, सिद्धेश्वर अवताडे साहेब आहेत. त्याचबरोबर या पुरस्काराने सन्मानित झालेले इनामदार आणि त्यांचे कुटुंबीय असतील. सारडा साहेब आहेत, रमेशजी शिंदे साहेब आहेत, दत्तात्रय यादव साहेब आहेत, शिवाजीराव वाकडे साहेब आहेत. या सगळ्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन व्यक्त करतो. आणि आयोजक आहेत, त्यांनी या कार्यक्रमासाठी मला बोलवलं त्याबद्दल आयोजकांचं पण मनापासून आभार व्यक्त करतो. जास्त बोलत नाही, फक्त ज्यांच्या जयंतीनिमित्त आपण या महासंघाच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केला त्यांचं बलिदान आणि त्यांचं योगदान समाजासाठी खूप मोठं आहे. त्यांच्या माध्यमातून आपण माथाडी कामगारांचं युनियन असेल, मराठा समाजासाठी वेगवेगळे आपण त्यांच्या नावाने आपण महामंडळ चालू केलेलं आहे आणि आरक्षणाच्या साठी सुद्धा त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. त्याची कुठेतरी ठिणगी त्यांच्या बलिदानाच्या माध्यमातून आपण बघतो की निर्माण झालेली आहे आणि त्याच माध्यमातून हे पुढं त्यांचं कार्य या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं पुढं आपलं चालू आहे. खरं तर मला आनंद याचा झाला की महासंघाच्या वतीनं जेव्हा हे समाजभूषण पुरस्कार आपण देण्याचं योजलं तर ते देत असताना कुठला तरी ठराविक समाज किंवा हे न बघता आपण जे पुरस्कारांची निवड केलेली आहे ते सर्व समाजातील ज्यांनी खरंच समाजासाठी काम केलेलं आहे अशा लोकांची आपण निवड केलेली आहे. आणि हा पुरस्कार का द्यायचा असतो तर बाबा या माध्यमातून ज्यांनी महासंघाला असेल किंवा समाजासाठी उत्तम पद्धतीने काम केलेलं आहे त्यांचं कुठंतरी कौतुक आणि इतरांना तसं काम करण्याची ऊर्जा मिळावी हा पुरस्काराचा उद्देश असतो. तर मला या महासंघाचं खरंच कौतुक आहे आणि त्यांचं अभिनंदन करावं वाटतं की त्यांनी हे कुठंतरी एका समाजापुरतं सीमित न करता त्याला कुठंतरी विस्तृत स्वरूप दिलेलं आहे. जास्त वेळ बोलत नाही, बोलण्यासारखं खूप आहे, परंतु इतर मान्यवर पण आहेत आणि पावसाची वेळ पण झालेली आहे. पुन्हा एकदा एवढंच सांगेन की समाज आणि समाजासाठी लढायचं असतं तर त्याला वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची मदत लागते आणि बलिदान त्याग काम पण करायला लागतं. तर निश्चितपणे इथे उपस्थित असणारे सर्व बांधव स्टेजवरील असतील, इतर असतील, आमचे सर्व पत्रकार मित्र आहेत, त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून एकच आहे की समाजाच्या वेगवेगळ्या घटकांसाठी आम्ही शासन म्हणून काम करत असतो. तर महासंघ किंवा इतर पत्रकार बंधू भगिनी आहेत ते त्यांच्या माध्यमातून काम करत असतात. तर हे असंच आपण काम करत राहूया अशी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वांनी प्रतिज्ञा करूया आणि आमच्यातर्फे समाजातील प्रत्येक घटकासाठी जे काही करता येईल ते पंचायत समितीचा गटविकास अधिकारी म्हणून आणि शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी निश्चित करेन अशी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. प्राध्यापक काळुंगे सरांना विनंती आहे की उपस्थित समाज बांधवांना पण मार्गदर्शन करावं. सर्वांचं स्वागत, सर्वांना माझा नमस्कार. छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, महामानव, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि मी माझं मनोगत अगदीच थोडक्यात व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, सोलापूर जिल्ह्याचे मराठा महासंघाचे अध्यक्ष अर्जुनराव चव्हाण, आमचे सहकार्याने मंगळवेढ्याचे मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ वाकडे आणि व्यासपीठावरील सर्व सत्कार मूर्ती, त्यामध्ये बाबूभाई इनामदारचे सगळे कुटुंबीय, मुरलीधर सारडा, रमेश शिंदे, दत्तात्रय यादव आणि शिवाजीराव वाकडे, या 5 जणाला म्हणजे मला वाटतं गेल्या 4 वर्षापासून ही प्रथा सुरू झाली, 4थं वर्ष. आणि यावर्षी
जे 5 जण निवडलेत त्यात 3 मराठा-इतर आहेत, 3 आणि 2 मराठा समाज. हेच इथल्या मराठा महासंघाचं वैशिष्ट्य आहे, तेवढंच मी सांगणार आहे. जेव्हा आम्ही इथं रामभाऊंच्या नेतृत्वाखाली मराठा महासंघाचं काम सुरू झालं, त्यात प्राधान्यानं आम्ही 3 शिक्षक होतो, बाकी ही सगळी राजकारणातली मंडळी होती, त्यामध्ये समाजकारणातली, त्यामध्ये जमदाडे सर, मी आणि डोरले सर, बाकीचे होतेच नाही असं नाही, पण तरी पण आम्ही 3घांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. आणि अध्यक्ष महोदय, त्यावेळचा काळ असा होता की तालुक्यातल्या बहुतेक सगळ्या गावामध्ये मराठा महासंघाची शाखा स्थापन केली. मग बरीच गावं तालुक्यातली वेगवेगळ्या जमातीची आहेत. उदाहरणार्थ नंदेश्वर हे गाव संपूर्ण गाव धनगर समाजाचं गाव आहे, पण तिथं शाखा मराठा महासंघाची होती. म्हणजे मराठा महासंघाचे तिथले कार्यकर्ते सगळे हे धनगर समाजाचे होते. उदाहरणार्थ बालाजीनगर गाव हे लमाण समाजाचं गाव आहे, पण तिथं मराठा महासंघाची शाखा होती आणि ॲक्टिव्ह शाखा होती. म्हणजे याचा अर्थ मराठा महासंघाचे तिथले सगळे कार्यकर्ते हे बंजारा समाजाचे होते. असं मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये बऱ्यापैकी वेगवेगळ्या समाजाचे कार्यकर्ते मराठा महासंघाचं कार्यकर्ते म्हणून काम करत होते. हे या इथल्या मराठा महासंघाचं वैशिष्ट्य होतं. कारण सगळ्याला त्यावेळेला एक गरज वाटत होती या संघटनेची. आणि दुसरी गोष्ट कसं होतं, अण्णासाहेब पाटलांनी त्या काळामध्ये आरक्षणाच्या प्रश्नावरती विधानसभेत आमदार होते अण्णासाहेब पाटील, आणि मराठा महासंघाची स्थापना केली. आणि त्याचबरोबर पहिल्यांदा आरक्षणाचा विषय उचलून धरला त्यांनी. थोडीशी संकल्पना त्यावेळची वेगळी होती, पण इतर समाजामध्ये जसे गरीब असतात, मागासवर्गीय समाजामध्ये गरीब असतात, दलित समाजामध्ये गरीब असतात, तसं मराठा समाजामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर गरीब लोक आहेत. मग ते जर गरीब असतील तर त्यांना मग सवलत मिळालीच पाहिजे. आणि एवढ्यासाठी म्हणून पहिल्यांदा अण्णासाहेब पाटलांनी आरक्षणाचा विषय उचलून धरला. आणि म्हणून त्या काळात आमच्यासारख्या सुद्धा शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करणाऱ्या आम्ही काही मंडळींनी या आरक्षणासाठी म्हणून महासंघाचं काम मनापासून करायचं ठरवलं. आणि महाराष्ट्रामध्ये एक आदर्श, एक मोठी ताकद इथं निर्माण झाली. हे खरं आहे, एकदा संघटना मोठी निर्माण झाली की पुढं राजकारण येतं, ते सुरू झालं. आणि मग मात्र महासंघाच्या नावावरती राजकारण न करता आम्ही सगळ्यांनी विचार केला आणि त्यामध्ये नागरी आघाडी शहराकरता असे निर्माण केली. आणि त्या नागरी आघाडीच्या माध्यमातून नगरपालिका लढवायचे असा एक विचार पुढे झाला आणि खरोखर त्याला चांगलं यश आलं. आज व्यासपीठावरती युवराज कलुबर्मे आमचे सहकारी उपस्थित आहेत आणि नागरी आघाडीचा पहिला नगराध्यक्ष म्हणून युवराज कलुबर्मे यांना त्या काळात संधी मिळाली. आणि 5 वर्ष नागरी आघाडीने या शहरामध्ये नगरपालिकेचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं कारभार केला. आणि मग तालुक्याच्या इतरही संघटनामध्ये चांगल्या प्रकारची भूमिका या आघाडीने बजावली. मला आता फक्त इतकंच म्हणायचं आहे, यामध्ये बाबभाईच्या कुटुंबात मरणोत्तर हा समाजभूषण पुरस्कार दिला, ते त्या काळात उपाध्यक्ष झाले होते. जे मराठा महासंघाचा कार्यकर्ता असल्यामुळं युवराज कलुबर्मे अध्यक्ष झाले आणि बाबूभाई मला वाटतं उपनगराध्यक्ष झाले. त्यांना तशी संधी मिळाली. मुरलीधर सारडा यांचं दुकान पेठेतले सगळ्यांचं बसायचं ठिकाणच होतं. तिथं सगळेच कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते सकाळ संध्याकाळ त्यांच्याकडे तिथं बसलेले असायचे. तिथं बसूनच बऱ्यापैकी विचार विनिमय चाललेला असायचा. आणि तिसरे रमेश शिंदे, ते तर या सगळ्याच प्रवाहामध्ये इतके मिसळून गेले होते की जेव्हा निवडणुकीचा विधानसभेचा जेव्हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा सगळ्यांना मते त्यांची निवड झाली. आणि ते आघाडीचे काही थोडेसे त्या वेळेला मतभेद झाले, बदल झाले, परंतु मूळ धोरणाप्रमाणे जर निवडणूक झाली असती अपक्ष म्हणून तर ते 100% आमदार झाले असते. आज राजकारणाचा विषय हा माझाही विषय नाही, मी ते बोलणार नाही, पण ती काळ अनुकूल होता तसा.
आणि ते जर घडलं असतं तर 100% त्या काळात ते आमदार झाले असते. लोकांनाही तसं वाटत होतं त्याने आमदार व्हावं. आणि बाकीचे मग शिवाजीराव वाकडे त्यांना मार्केट कमिटीमध्ये बबनरावांच्याकडे काम करत होते, पण संघटनेचे प्रामाणिक होते. आणि दत्ता यादव हा त्यावेळेला तरुण कार्यकर्ता, आणि तोही रामभाऊ किंवा या सगळ्यांच्या बरोबर 24 तास काम करणारा असा एक तरुण कार्यकर्ता होता. अशा 5 जणाला हा जो पुरस्कार आज सचिन आपण आपल्या संघटनेमार्फत दिलात त्याबद्दल तुला मनापासून धन्यवाद. खऱ्या अर्थाने समाजासाठी यांनी ही योगदान देणारी मंडळी आहेत. तेव्हा जातीचा प्रश्नच नव्हता. हे सगळेच लोक मराठा महासंघाचे कार्यकर्ते म्हणून काम करत होते. तुमचंही या पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीनं काम चालू, अशा आपल्याला खूप खूप शुभेच्छा. मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर जिल्हाध्यक्ष सन्माननीय अर्जुन दादांना विनंती आहे की आपण पुरस्कारार्थींचं या ठिकाणी अभिनंदन करावं. महाराष्ट्र राज्यात छत्रपती शिवाजी महाराज माथाडी कामगारचे आराध्य दैवत कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांना मानाचा मुजरा करून, खरं तर मला ज्यांनी अण्णासाहेब पाटलांचे विचार ऐकवले, ज्यांनी मराठा समाजासाठी काय केलं, ते आमचे सर्व आदरणीय रामभाऊजी वाकडे साहेब, सर्व परिवार. खरं तर मला अध्यक्षस्थान चुकीचं वाटतंय, कारण का ज्यांनी मला हाताला धरून अण्णासाहेब पाटलांचं चरित्र सांगितलं, त्या टायमाला मला भाषण बी येत नव्हतं. कारण कुठलं काम पंढरपुरात करत असेल तर मी अण्णासाहेब पाटलांच्या माध्यमातून रामभाऊ वाकडे, बगरे परिवार, जगताप परिवार सर्वांना घेऊन मी पंढरपुरामध्ये शाखा आणि कार्यक्रम करायचं. कारण सोलापुरातनं 10 शेळके असायचे आणि शिवाजीराव पवार जिल्हा अध्यक्ष असायचे, गाडगे, शिवाजी गाडगे. कारण मला मंगळा जवळ असायचं, मी त्या टायमाला शहराध्यक्ष तर शाखा अध्यक्षपासून मी जिल्हा अध्यक्षपर्यंत काम केलं. पण ह्यांच्या विचारानं मी केलं. खरं म्हणलं तर ज्यांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलं, एका उसाच्या चरक्या मागं जाणारा माणूस, ज्यांनी अण्णासाहेब पाटील माध्यमातून माथाडी कामगार काढली आणि ज्या मराठा समाजाला कोणी वाली नव्हता म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना केली. आणि ती स्थापना आज मंगळात, तर खरं म्हणलं तर कोण आमदार करायचं तर मंगळा ठरवत होता. असा एक काळ मंगळामध्ये होता. एक गर्जना मोठी असायची मंगळामध्ये. आणि तीच आरक्षणाची भूमिका आज महाराष्ट्रभर चालू आहे. अण्णासाहेब पाटील यांच्या बलिदानानंतर 52 मोर्चे झाले, अनेक जणांनी बलिदान दिलं. अण्णासाहेब पाटलाचं स्वप्न पूर्ण करायसाठी ज्यांनी आरक्षणासाठी भरपूर बलिदान दिलं, ते स्वप्न अजून आपण अर्धवटच राहिलेलं आहे. ते स्वप्न आपल्याला सर्वांना पूर्ण करायचं आहे. पण स्वप्न पूर्ण करता करता ज्या शासनाच्या फॅसिलिटी आहेत, मोलादादा असो, अण्णासाहेब पाटील असो, महात्मा फुले असो, यामधून प्रत्येक समाजाला महामंडळ आहे. तसंच अण्णासाहेब पाटील या मराठा समाजासाठी महामंडळ आहे. गेल्या अनेक वर्षापासून महामंडळ आहे, पण त्याच्यामध्ये निधी येत नव्हती. ज्या टायमाला आपण 52 मोर्चे काढले, एक सरकारला जाग आली, त्याच्यामध्ये आपल्या अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये निधी मिळाली, स्वार्थीमध्ये निधी मिळाली. ह्याचा लाभ स्वार्थी ह्याच्यामध्ये भरपूर लाभ मिळाला. परवा आम्ही पंढरपुरामध्ये एक कार्यक्रम घेतला नरेंद्र पाटील यांच्या माध्यमातून. ते अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी साहेबांनी सांगितलं तर 2018 मध्ये
पंढरपुरात एक कार्यक्रम घेतला होता अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून 2018 ते 2024पर्यंत 1,00,000 समाज उद्योजक करण्यासाठी. गेल्या महिन्यात 1,00,000 समाज उद्योजक झाला. तो कार्यक्रम आम्ही मुंबईमध्ये घेतला होता. साहेबाला आम्ही अभिनंदन दिलं. साहेब आपल्यामुळं 1,00,000 समाज उद्योजक झाला. साहेब म्हणलं या जिल्ह्यामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाचं ऑफिस सोलापुरामध्ये आहे, पण मराठा समाज मंगळा आणि पंढरपुरामध्ये जास्त आहे, तर आपलं ऑफिस पंढरपुरामध्ये व्हावं. साहेब म्हणले जिल्ह्यामध्ये एकच ऑफिस असते. साहेब माझा आग्रह आहे, एक तर जिल्हा माध्यमातून आम्हाला पंढरपुरामध्ये ऑफिस द्या, नाहीतर माझा राजीनामा घ्या. साहेबांनी ते विधानसभेत माननीय मुख्यमंत्र्यापाशी हा विषय मांडला आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये एक ऑफिस व्हायचं, ते पंढरपुरामध्ये एक ऑफिस झालं. त्याचं ओपनिंग 29 तारखेला होणार आहे. साहेब म्हणले आपल्याला 5,00,000 समाज उद्योजक करायचा आहे. साहेब ठीक आहे, आपण 5,00,000 समाज उद्योजक करण्यासाठी आपण पुढं पाल टाकलेला आहे, पण ह्याच्यामध्ये समाजाला निधी भरपूर आला पाहिजे. मग सत्ता कोणाची बी येऊ द्या, पण ही निधी कुठल्या मराठा समाजाला कमी नाही पडली पाहिजे आणि समाज हा उद्योजक झाला पाहिजे, ह्याच्याकडे आपल्याला चाल ठेवायची आहे. म्हणून प्रत्येक समाजाने विचार केला पाहिजे आपला समाज कसा उद्योजक होतो आहे. खरं तर मनगडाट तर आज बघितलं सर्व समाजाला घेऊन कार्यक्रम करतात. हे अतिशय सुंदर मेसेज आहे म्हणजे महाराष्ट्रात. मी 4 वर्ष झालं येतो कार्यक्रमाला की कायम पुरस्कार दिला जातो. मला वाटतं की त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. एक चालना ज्याने काम केलं आहे आणि ज्याला काम पुढं करायचं आहे अशांना पुरस्कार देतात, हा खरं मोठा कौतुकाची गोष्ट आहे. कारण कार्यक्रम आपण कुठलाही राबवतो, पण ज्यांचं काम केलेलं कौतुक करून त्यांना पुरस्कार देतं, हा खरंच मोठा संदेश आहे, अतिशय मोठा संदेश आहे. तर आपण 29 तारखेला पंढरपुरामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाचं ऑफिस आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून लाभार्थ्यांचा मेळावा असं एक पंढरपुरामध्ये श्रेयस पॅलेसमध्ये ठेवलेला आहे. आणि ज्यांचं ऑफिस अण्णासाहेब पाटील महामंडळाचं ऑफिस इंदिरा गांधी चौकामध्ये ठेवलेलं आहे. तिथं नगरपालिकेचे आणि लोकमंगल बँक आहे त्या शेजारीच आपलं ऑफिस झालेलं आहे. ते 29 तारखेला उद्घाटन होणार आहे. सर्व मराठा समाज बांधवांनी ह्याच्यामध्ये भरपूर योगदान घ्यावं आणि जास्तीत जास्त प्रमाणे ह्याच्यामध्ये यावं, एवढीच माझी जिल्ह्याच्या वतीने तळमळ आहे की आपला समाज लाखोचे नाही 5 लाखाच्या माध्यमातून उद्योग व्हावा, एवढं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी हे बोलतो. आणि ज्यांना पुरस्कार मिळाला खरं म्हटलं तर त्यांचं अतिशय कौतुक आहे की त्यांनी भरपूर काम मराठा समाजामध्ये केलेलं आहे. त्यांना पुरस्कार दिलेला म्हणजे त्यांना बी मी माझ्या जिल्ह्याच्या वतीने आणि चव्हाण परिवाराच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो. जय भवानी, जय शिवराय. धन्यवाद दादा. यानंतर नियोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते सन्माननीय रामचंद्र भाऊ वाकडे यांना विनंती आहे की उपस्थित समाज बांधवांना आपण मार्गदर्शन करावं. सन्माननीय रामचंद्र भाऊ. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, तुमची आमची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज आणि कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या भव्य स्मृतीस अभिवादन करून ठिकाणी ज्या मान्यवरांचा पुरस्कार या ठिकाणी ठेवला, असे सगळे 5च्या 5 पुरस्कार विजेते हे माझे सहकारी आहेत. विशेष सांगायचे म्हणजे बाबू इनामदार, मुरलीधर सारडा, रमेश शिंदे, कारण राहिलेले 2 मराठा आहेत, त्यामुळं त्यांचं कौतुक करण्यापेक्षा ह्या तिघांचं मी अगोदर कौतुक करतो आणि त्यानंतर त्या दोघांचंही कौतुक करतो, कारण त्यांचीही कामगिरी चांगल्या पद्धतीनं त्यांनी काम केलेलं आहे मराठा महासंघाचं. या ठिकाणी कदम साहेब,
उपस्थित राहिले. तसेच जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण, उपाध्यक्ष कदम आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे सहकारी मित्र, आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला. असे मराठा महासंघावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते, आपण या अण्णासाहेबांच्या जयंतीनिमित्त उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला जाहीर करतो. यानंतर नियोजित कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन नागणे सर. आजच्या कार्यक्रम समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सिद्धेश्वर अवताडे, रामभाऊजी वाकडे, शिवाजीराव काळुंकेसह, अर्जुनराव चव्हाण, योगेश कदम साहेब, युवराजजी कलुबर्मे, मारुती वाकडे हे